नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला रूफटॉप सोलर बसवायचा असेल तर आपण गव्हर्नमेंटला रजिस्ट्रेशन करून आपलं लाईट बिलचे आणि तुमचे फोन्स, आधार कार्ड, पॅन कार्ड हे अपडेट करून आपण गव्हर्नमेंटची सबसिडी आणि रूफटॉप सोलार बसवू शकता. हे आम्ही असे 3 केवीचे 2 सोलार सिस्टम आत्ताच इन्स्टॉल केलेले आहेत. आणि हा जो इन्व्हर्टर आहे ग्रोवॅटचा आहे आणि हा इन्व्हर्टर 5 केवीला चालू शकतो. कारण पुढे जाऊन आपल्याला जर पॅनल एक्सटेन्शन करायचे असेल तर आपल्याला हा इन्व्हर्टर जास्त केवीचा घेतला पाहिजे. त्यामुळं आम्ही हा थोडासा एक्स्ट्रा घेतला आहे, म्हणजे 3 केवीच्या ऐवजी 5 केवीचा घेतला आहे. उद्या जाऊन आपल्याला अजून 2 पॅनल एक्स्ट्रा वाढवता येतात. आणि हे 3 केवीला तुम्हाला सबसिडी जी मिळणार आहे ही जवळपास 78,000 आहे. कारण जर तुम्ही हे ॲप्लिकेशन करून तुम्ही सबसिडी गव्हर्नमेंटकडून घेत असाल तर तुम्हाला 3 केवीला 78,000 सबसिडी मिळू शकते. त्यासाठी आम्ही असे फॅब्रिकेटेड स्ट्रक्चर बनवले आहे. आता 3 केवीसाठी जवळपास 6 पॅनल येतात. हे बॅक साईडला 6 आहेत आणि फ्रंट साईडला 6, कारण आम्ही हे टोटली 6 केवीचं केलं आहे. कारण 3 केवीसाठी 3 पॅनल आणि हे फॅब्रिकेटेड स्ट्रक्चर अशा रीतीने बनवलं आहे. हाईट जास्त असल्यामुळे सपोर्ट पण मध्ये दिलेले आहेत त्याला. आणि एक साईडला आपल्याला आपल्या टाकीची माउंटिंग बेस मिळाला आहे, ज्यामुळे ते स्ट्रक्चर प्रॉपरली फिट झालं आहे. कारण कॉलम असल्यामुळे कॉलममध्येच आम्ही त्याला माउंट केलं आहे आणि ते बार असतात कॉलमचे त्याच्यामध्ये त्याला वेल्ड केलं आहे. त्यामुळे मजबूती आणि स्ट्रॉंग झालं आहे. हे असं पाहू शकता हे. आणि यामध्ये थोडासा गॅप दिलेला आहे. तो गॅप देण्याचं कारण आपल्याला पॅनल क्लीन करावे लागतात. त्यासाठी हा वॉकवे दिलेला आहे. या 3 स्ट्रीप दिसायलेत, पट्ट्या दिसतात वेल्डिंगच्या, त्याच्यावरून आपण चालत जाऊन आपण पॅनल क्लीन करू शकतो. कारण जेवढे आपण पॅनल क्लीन कराल तितकीच आपल्या जनरेशन पॉवर आणि युनिट्स हे वाढत असतात. जर त्याच्यावरती धूळ बसली तर ते वीक होतात आणि पॉवर जनरेशन हे कमी होते. त्यामुळं हे रोजच्या रोज न पॉसिबल झालं तर तुम्ही वीकमध्ये हे क्लीन करू शकता. पाहू शकता.